मोडमध्ये होतो हम्म. की मला एकदम कॉल आला बार्शीवरनं की डॉक्टर होत्या आणि त्यांच्या मुलाचा उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर ते बोट कट झालं होतं. नमस्कार, हेल्दी वाईब्सच्या हेल्थ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी 15 दिवसापूर्वीच एक न्यूज वाचली की पुण्याच्या बाजूला एक ॲक्सिडेंट झाला होता आणि एका व्यक्तीचा हात निघून बाजूला पडला आणि आश्चर्य असं की तो हात काही तासातच जोडला गेला आणि तो व्यक्ती आता व्यवस्थित त्याचं पूर्ववत लाईफ जगत आहे. मित्रांनो, हे मॅजिक नाही आहे, ही कमाल आहे एका प्लास्टिक सर्जनची. आणि आज आपण आपल्यासाठी लाभलेले आहेत एक्सपर्ट याच क्षेत्रामधले, म्हणजे ज्यांना आपण प्लास्टिक सर्जन म्हणतो, आपल्या महाराष्ट्रातले प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर सुमित हातगावकर सर. नमस्कार. स्वागत सर. कारण हा जो काही आम्ही नेहमी बातम्या ऐकतो म्हणजे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीच्या, तर याबद्दल म्हणजे आज उत्सुकता आहे आणि आज खरंच खूप मोठा हा पॉडकास्ट होणार आहे, खूप महत्त्वाचा आणि नॉलेजेबल पॉडकास्ट होणार आहे. कारण तुम्हाला वेळ मिळत नसतो, तुम्ही खूप बिझी असता तुमच्या कामामध्ये, कारण एवढ्या सर्जरीज आणि एवढं पेशंट्स असतात, तरीही तुम्ही आम्हाला टाईम दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचा जो प्लास्टिक सर्जरी हा विषय आहे, तुम्ही का निवडला किंवा प्लास्टिक सर्जन होण्यासाठी काय काय करावं लागतं हे आम्हाला तुम्ही थोडक्यात सांगा. मी सर्वप्रथम सरांचे आभार मानतो की सरांच्या प्रसिद्ध अशा पॉडकास्टमध्ये सरांनी मला उपयुक्तता माझी समजली आणि मला इथे आज मंच उपलब्ध करून दिला. आणि प्लास्टिक सर्जरी संदर्भात असलेल्या जनतेच्या ज्या ज्या शंका आणि त्याच्या संदर्भात असलेली उत्सुकता या सर्वांचं निरसन मला करण्याचं आज इथं संधी लाभत आहे. तर सरांचे जे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मी उत्तरं देईन. सर्वप्रथम प्लास्टिक सर्जरी बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक सर्जरी बद्दल बरेचसे गैरसमज आहेत समाजामध्ये. म्हणजे मला जोकमध्ये माझे मित्र आजही म्हणतात की तुमच्या सर्जरीमध्ये प्लास्टिक वापरतात का, आणि प्लास्टिक आम्ही आणून दिलं तर खर्च कमी होईल का. बरोबर आहे, नावच असं आहे की आम्ही म्हणायचो की प्लास्टिक म्हणजे कुठंतरी तुम्ही प्लास्टिक चिटकवता किंवा प्लास्टिकचे वापरता लावता असं. तसंच कसं आहे की ही जनरल सर्जरीची एक सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे. म्हणजे एमबीबीएस MS जनरल सर्जरी आणि MS जनरल सर्जरी नंतर MCH प्लास्टिक सर्जरी हे एक सुपर स्पेशलायझेशन असलेली शाखा आहे. आणि ही ब्रांच बाकीच्या सुपर स्पेशालिटी ज्या शाखा आहेत त्या जशा नावाप्रमाणे चालतात. म्हणजे न्यूरो सर्जरी म्हणलं की न्यूरो म्हणजे मेंदू डोक्याविषयी त्याच्यावर उपचार होतात. युरोलॉजी म्हटलं की युरिनरी सिस्टीम म्हणजे मूत्राशय आणि त्या संदर्भात उपचार होतात. गॅस्ट्रोएंटोलॉजी म्हणजे पोटविकार. तसं प्लास्टिक सर्जरी म्हटल्यानंतर लोकांना प्लास्टिकच दिसतं की त्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जन नक्की काय करतात हे बऱ्याचशा मेडिकल ग्रॅज्युएट्सना सुद्धा आज ही गोष्ट माहिती नाही की प्लास्टिक सर्जन नेमकं काय करतात. तर प्लास्टिक सर्जरी ही अशी उपशाखा आहे, म्हणजे सुपर स्पेशालिटी शाखा आहे की याच्यामध्ये केसापासून डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व शरीराच्या अवयवावरती हे उपचार होतात. ही आमची शाखा अशी आहे की याच्यामध्ये ही काय ऑर्गन सिस्टीम सोबत आम्ही रिलेटेड नाही. सगळ्याच ऑर्गनवरती उपचार करण्यासाठी प्लास्टिक सर्जनकडे काहीतरी समथिंग दे हॅव समथिंग टू ऑफर. बी इट कॅन्सर सर्जरीमध्ये पण ऑफर करण्यासारखं आहे. हे डोक्याचा विचार केला तर हेअर ट्रान्सप्लांट आहे. फेसचा विचार केला तर कॉस्मेटिक सर्जरी आहे. बॉडीचा विचार केला तर ब्रेस्टमध्ये ब्रेस्ट इम्प्लांट आहे, ब्रेस्ट रिडक्शन आहे. पोटाचा विचार केला तर लायपोसक्शन आहे. बाकीच्या बॉडीचा विचार केला जिथे लायपोसक्शन आहे. पायाच्या नखापर्यंत आम्ही पायाचं व्हेरिकोज वेन आहे. हे अशा सगळ्याच याच्याबद्दल म्हणजे हँड सर्जरी आहे, डायबेटिक फूट आहे. म्हणजे पायाच्या नखापर्यंत आम्ही उपचार करू शकतो. दुसरं, ह्या ब्रांचला कुठल्या लिंगाचं म्हणजे गायनिकॉलॉजिस्ट हे फक्त लेडीज वरती उपचार करतात. प्लास्टिक सर्जनला असं काही बंधन नाही. वी कॅन ऑपरेट ऑन ऑल एव्हरीबडी, ऑन ऑल लाईव्ह ह्युमन बॉडीवरती आम्ही ऑपरेट करतो. कुठल्या डिसीजचं बंधन नाही. ऑन्को सर्जन फक्त कॅन्सरवरती इलाज करतात, डायबेटॉलॉजिस्ट फक्त डायबिटीसवर इलाज करतात. पण प्लास्टिक सर्जनला आम्हाला डिसीजचंही बंधन नाही. वी कॅन ऑपरेट ऑन कॅन्सर पेशंट ऑल्सो, वी कॅन ऑपरेट ऑन डायबिटिक पेशंट ऑल्सो. तर ही अशी ब्रांच आहे
की ज्याच्यामध्ये स्पेक्ट्रम जो आहे हा खूप वाईड आहे. हो, असं आहे. बरोबर. आणि तुम्ही कुठं तुमचं म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही प्लास्टिक सर्जरीच निवडली, बाकी कुठं का तुम्हाला काही त्याचा काही प्रेरणा काही मिळाली का कुठं? सर्वप्रथम सांगायचं म्हणजे MBBS झाल्याच्या नंतर जनरल सर्जरी करावं हे मला इच्छा होती की मला लहानपणापासून सर्जन व्हायचं होतं. तर MS जनरल MBBS सर्जरी तुमचं? माझं MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर इथं झालं. आणि 2011 साली MBBS कम्प्लीट झाल्यानंतर MS साठी मला जनरल सर्जरी लातूरची सीट जी आहे ती 2 रँकनी माझी मिस झाली. MS साठी मला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागलं. मी मणिपूर येथे MS कम्प्लीट केलं आणि MSच्या नंतर पुढे सुपर स्पेशालिटी करावं. तर माझं बाय चॉईस मला युरोलॉजी फार आवडायचं. कारण की ब्रांच मला ती आवडायची मला आणि माझा कल तिकडे होता. पण याच्यामध्ये जेव्हा आमची सुपर स्पेशालिटी एक्झाम झाली आणि काउन्सिलिंग मध्ये मला न्यूरो आणि प्लास्टिक असे दोन ऑप्शन मिळाले. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जरीमध्ये माझं पहिलं जे सायन रुग्णालय आहे तर त्या रुग्णालय टॉप वरती जातं जवळपास प्लास्टिक सर्जरीच्या ऍडमिशन मध्ये. तर मला न्यूरो सर्जरी थोडंसं बाहेर दुसऱ्या कॉलेजेसमध्ये भेटत होतं. पण प्लास्टिक सर्जरी जे आहे ते मला सायनचं मिळतंय हे म्हणून मी मग ते टॉप मोस्ट कॉलेजमध्ये मला आणि सायन हॉस्पिटलची अशी ख्याती आहे की मुंबई पुणे हायवेवरनं म्हणजे येताना BMCचं बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हे पहिलं हॉस्पिटल जे आहे ते हायवेवरती म्हणजे रेफरल सेंटर टर्शरी केअर सेंटर जे आहे एशियामधलं सगळ्यात मोठं ट्रॉमा सेंटर आहे. त्यामुळं मला तिथे म्हणजे असं आमच्या म्हणजे डॉक्टर कम्युनिटीमध्ये असं बोललं जातं अनऑफिशियली की दर अर्ध्या तासाला एक ऍक्सिडेंटची केस सायनच्या हॉस्पिटलला येते. आणि त्यातल्या जवळपास ऍक्सिडेंटच्या केसेसमध्ये जवळपास 30-40% केसेसला प्लास्टिक सर्जनची गरज पडते. तर त्यामुळं ट्रॉमाचं जर शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर ते सायनला घ्यावं असं होतं. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी मग न्यूरो सर्जरीपेक्षा प्लास्टिक सर्जरीला प्राधान्य दिले. म्हणजे चांगल्या ठिकाणी एज्युकेशन मिळालं. आता हे आम्ही शब्द ऐकतो किंवा काही जणांनी ऐकलं पण नसेल, जो की तुमचाच पार्ट आहे, मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी. म्हणजे हे नेमकं काय आहे मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी? मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी म्हणजे काय की मायक्रॉस म्हणजे मायक्रोस्कोप, म्हणजे मायक्रोस्कोपनी सूक्ष्म जीव किंवा सूक्ष्म वस्तू तर मायक्रोस्कोपचा वापर करून ज्या गोष्टी बारीक आहेत ज्या नॉर्मल डोळ्यांना दिसत नाहीत तर अशा गोष्टी म्हणजे बारीक बारीक रक्तवाहिन्या. तर या रक्तवाहिन्या जेव्हा कट होतात, कट कशा होतात तर त्या ऍक्सिडेंटमध्ये एखाद्याचा हात कट होतो, बोट कट होतात चाकू लागून. तर अशा वेळेला त्या रक्तवाहिन्या जर आपण जोडल्या नाही तर जो कट झालेला भाग जो आहे तो मृत होऊन जातो. तर अशा वेळेला त्या जर वेळेत जोडता आल्या तर तो भाग आपण पूर्णपणे वाचवू शकतो. त्याला एक टाइमचं बंधन असतं पण ते जोडण्याची ती शाखा आहे. तर मायक्रोस्कोपचा वापर करून मायक्रोस्कोपचा वापर पॅथॉलॉजी क्षेत्रामध्ये पहिलेपासून होत आलेला आहे की जे आपण काही सॅम्पल काढतो, बायोप्सी घेतली जाते तर बायोप्सी पॅथोजेन्स बघण्यासाठी. पण त्या मायक्रोस्कोपचा वापर रक्तवाहिनी सर्जरीमध्ये हे करण्याचं तंत्रज्ञान जे आहे ते हे मुळात इटलीमधलं तंत्रज्ञान आहे आणि ते मग भारतामध्ये आलं. भारतीय डॉक्टर्स यांनी तिथे जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर भारतामध्ये हे मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरीचं तंत्रज्ञान आलं. आणि याचा उपयोग सगळ्यात जास्त कोणाला झाला असेल तर हे कॅन्सरच्या रुग्णांना झाला. कारण की कॅन्सर सर्जरीमध्ये कॅन्सर सर्जन्सना जेवढा बाधित भाग असतो तर भारतामध्ये तंबाखूचा वापर प्रचंड आहे. तंबाखूचं सेवन असल्यामुळं तोंडाचा कॅन्सर होतो. मग जीभ, गाल आणि जबडा हे काढला जातो. मग काढल्यानंतर त्या लोकांना जर आपण हे पुनर्गठन केलं नाही तर त्यांचं आयुष्य विद्रूप होऊन जातं. म्हणजे तर अशा लोकांना जीभ काढली तर दुसऱ्या शरीरावरच्या गोष्टी घेऊन त्या आपण परत पुनर्गठित करू शकतो मायक्रो सर्जरीचा वापर करून. तर यामध्ये काय केलं जातं की हातावरचा किंवा पायावरचा भाग
आपण काढतो आणि तो आधी ऑन्कोसर्जननी काढलेल्या जागी तो परत बसवतो आणि त्याच्या रक्तवाहिन्या मानेतल्या रक्तवाहिन्यासोबत परत जोडतो मायक्रोस्कोपचा वापर करून. आणि याद्वारे मायक्रोसर्जरीचा वापर करून जो काढलेला भाग जो आहे तो परत आपण पुनर्जीवित करू शकतो आणि पेशंटचाच भाग असतो तो. आणि याचा वापर करून पेशंटला डेलीचं आयुष्य जे आहे त्याचं तर ते एकदम छान होऊन जातं. म्हणजे बरोबर आहे. तुम्ही म्हणजे आता हे रिकन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे आहे, कन्स्ट्रक्शन करतोय आपण, जसं एखादा घराची एखादी भिंत पडल्यानंतर तुम्ही बाहेरून विटा वगैरे लावल्यासारखा, परंतु हे खूप सोपं आहे बाहेरचं. आता इतक्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात ज्या की दिसत पण नाहीत, त्या जुळवणं खरंच किती अवघड असतं, किती वेळ सक्सेस मिळतो का, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस असू शकतात? सर्वप्रथम हे पेशन्सचं काम आहे. यासाठी म्हणजे मायक्रोवॅस्क्युलर म्हणजे प्रत्येक प्लास्टिक सर्जन हा मायक्रोवॅस्क्युलर सर्जन नसतो. मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीच्या साठी प्लास्टिक सर्जनला भरपूर वेळ द्यावा लागतो. असं बोललं जातं की कोणतंही स्किल शिकण्यासाठी तुम्हाला एक 300 आवर्सचा टाइम लागतो. तर तसं तुम्ही मायक्रोस्कोप खाली 300 तास जर काही प्रॅक्टिस केली तर तुम्ही लाईव्ह ह्युमन बिंग वरती ऑपरेट करू शकता. आता माझ्या नशिबाने माझं MCH प्लास्टिक सर्जरी कम्प्लीट झालं 2018 साली. तर त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल तर इथली मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीची फेलोशिप उपलब्ध होती आणि ती फेलोशिप साठी बरेच प्लास्टिक सर्जन अप्लाय करतात. तर जवळपास 29 प्लास्टिक सर्जन्स मधनं 2 जणांना ती सीट उपलब्ध होती. तर 29 मधनं त्यामध्ये मला ती फेलोशिप मिळाली आणि तिथे जवळपास माझ्या MCH नंतर 2.5 वर्ष मी टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर इथं कार्यरत होतो, काम केलं आणि त्याच्यामुळं तिथे मला मायक्रोसर्जरीचं भरपूर एक्सपोजर मिळालं. तर टाटामध्ये हे कॅन्सर रुग्णालयांसाठी ते एकदम सर्वोच्च लेवलचं ट्रीटमेंट देणारी संस्था आहे. तर तिथे डेली मला मायक्रोस्कोपचं एक्सपोजर आणि या सर्जरीचं प्रशिक्षण चांगलं मिळालं. तुम्ही सहज चांगल्या पद्धतीची सेवा देऊ. सेफ हँड मध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे पेशंट आला म्हणजे सेफ हँड मध्ये आला असं आपण समजू शकतो. ह्याच मायक्रोसर्जरीला धरूनच एक आहे की बरेच वेळेस एखादा हात तुटतो, असा काही तुमचा अनुभव आहे का की म्हणजे खूपच एखादी बेचिदा केस आली होती आणि ती तुम्ही हँडल केली किंवा एखाद्याचं आयुष्य बदललं त्याच्यामुळे, असं कुठला एक्सपिरियन्स? माझं म्हणजे लातूरला येणं जे झालं तर येणं हे केवळ आणि केवळ कॅन्सरच्या साठी मी आलो. म्हणजे मी मायक्रोवॅस्क्युलर फेलोज फार कमी संख्या आहे म्हणजे अमॉंग प्लास्टिक सर्जन. तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला एक मायक्रोवॅस्क्युलर फेलो आहेत आणि दुसरा मी आहे लातूरमध्ये. तर लातूरला अनफॉर्च्युनेटली ही कसं आहे की पान टपऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे हो बरोबर आहे की सगळ्यात जास्त गुटखा पण हा विकला जातो. ही एक शोकांतिका आहे, हा काही प्राऊडचा भाग नाहीये, पण खरं आहे हे तुम्ही म्हणलं. तर त्याच्यामुळं कसं होतं की तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण सुद्धा प्रचंड आहे. म्हणजे जर आपण मराठवाड्यातले बाकीचे जिल्हे जर आपण बघितले तर नांदेड, धाराशिव, बीड आणि परभणी, तर याच्यामध्ये लातूरमध्ये डायग्नोज होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त आहे. बरोबर. लातूरकरांसाठी ही एक वॉर्निंग या निमित्तानं की सगळ्यात जास्त केसेस इथं आवडतात, जेवढ्यात सगळ्यात जास्त पानपट्ट्या इथं आहेत, पानटपऱ्याच जास्त आहेत. आणि त्याचं मेन कारण आहे आजचा युवक जो आहे, प्रत्येक जण तो म्हणजे जे काही लोक आहेत तर गुटखा हा विकला जातो. तर त्याच्यामुळं हे किती मोठं नुकसान होत आहे. म्हणजे अगदी 28 वर्षाच्या तरुणापासून या आजाराची लागण आहे. म्हणजे हे कॅन्सरची ओढून घेतलेलं आहे. आता बाकीच्या ठिकाणी आपण ऍक्सिडेंट वगैरे या बाबतीत आपण समजू शकतो, बरोबर, पण हे कॅन्सरचं जे कारण आहे हे फार म्हणजे मोठा विषय आहे. येस. तर इथे या मायक्रोसर्जरीसाठीच्या केसेस भरपूर जास्त आहेत असं मला टाटामध्ये असतानाच कळालं. बरोबर. आणि त्यामुळं मग मी इथे जेव्हा संपर्क केला तर तेव्हा मला डे 1 पासनं या केसेस मिळायला लागल्या. आणि मग मी सर्वप्रथम विवेकानंद हॉस्पिटल इथे जॉईन झालो आणि मग विवेकानंद कॅन्सर सेंटर इथं आम्ही कॅन्सरच्या केसेस करतो आणि लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिथे सुद्धा कॅन्सरच्या केसेस आम्ही ऑपरेट करतो. आता ह्याच्यामध्ये एखादा असा तुमचा एक्सपिरियन्स
तुमच्याकडे आलेला एखादा हो. हात हात तुटलेला तुटला. वगैरे असा येस पेशंट येस किंवा काही अशी स्टोरी आहे का? येस येस स्टोरीज भरपूर आहेत. स्टोरीज भरपूर असतील. मी तुमचं येताना मी चेक केलं तुमचं फेसबुक सोशल मीडिया, तर त्याच्यावर असे भयानक भयानक फोटो आहेत जे की तुम्ही अगोदरचे बिफोर आणि आफ्टरचे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. लोकांचे चांगले रिव्ह्यू आहेत. त्याच्यापैकी एखादी तुम्हाला लागणारी म्हणजे भावणारी स्टोरी असेल. एक धाराशिवचा एक पेशंट होता. तर ते आपल्या शेतामध्ये काम करत होता. हो तर ते शेतामध्ये काम करताना मळणी यंत्रावरती काम करत होता. हो तर मळणी यंत्रावर काम करताना त्याचा उजवा हात मळणी यंत्रामध्ये गेला हो आणि तिथे तो इतका फोर्सफुली गेला हा की त्याचा हात फोराम लेवलपासून कम्प्लीट तुटला आणि हो. तो तिथेच राहिला मळणी यंत्रामध्ये. मळणी यंत्रामध्ये यंत्रामध्ये हात अडकला बरं. आणि त्याचा जो फोराम कटलेला जो आहे तेवढाच तो बाहेर आला. हा. आणि मग सर्वप्रथम मग ते नातेवाईक त्यांना तो त्या हात तिथेच ठेवला त्यांनी हा. आणि ते घेऊन गेले जनरल सर्जनकडे सर्जन. सोलापूरच्या याला धाराशिवच्या. हा. आणि तिथनं त्या जनरल सर्जन जे होते हा. ते माझ्या एका प्लास्टिक सर्जन मित्राचे बॅचमेट फ्रेंड होते. त्यांनी त्या प्लास्टिक सर्जन मित्राला विचारलं, जनरल सर्जननी मुंबईच्या, माझा एक मुंबईचा प्लास्टिक सर्जन मित्र आहे, त्याला विचारलं की असा असा हात तुटलेला आहे, हात तिथेच आहे मळणी यंत्रात, तर आता त्याला जोडता येतं का, काही करता येतं का? तर त्या माझ्या मुंबईच्या प्लास्टिक सर्जननी त्यांना सजेस्ट केलं की धाराशिववरनं लातूर किती दूर आहे? ते म्हणले की आम्ही 2-2.5 तासात पोहोचू शकू. तर ते म्हणे की बिलकुल वेळ न घालता तुम्ही सुमितशी संपर्क करा आणि तो मग पुढचं हे करेल. म्हणजे मला बाय द टाइम फोटोज आणि या सगळ्या गोष्टी पाठवल्या होत्या आणि मग आम्ही इथं ऑपरेशन थिएटर त्यांच्यासाठी रेडी ठेवलं आणि ते मग ते मळणी यंत्रातला हात घेऊन कसा ट्रान्सपोर्ट करायचा हे सगळं घेऊन आले. त्यांना सर्व गोष्टी आम्ही समजावून सांगितल्या. लवकरात लवकर ऑपरेशन चालू केलं. याला थोडासा वेळ लागतो, 6 ते 7 तास ऑपरेशन चाललं. फक्त प्लास्टिक सर्जन नाही, याच्यामध्ये हाड जोडण्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जनचाही आम्हाला मल्टिपल सर्जरीज लागल्या आणि असं करून आम्ही तो हात जोडला, हात वाचला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आता आज अराउंड 1 वर्ष पूर्ण झालंय, तर तो आज त्याचा आजचाच व्हिडिओ त्यांनी मला पाठवला की तो त्या डोक्यावर भारा घेऊन त्याच्या शेतामध्ये काम करतोय. तर हे म्हणजे मला माझ्या केलेल्या कामाचं एकदम कृतज्ञता सगळी आली त्याची. कमाल आहे. म्हणजे वाचवू शकलो आणि उजवा हात वाचवू शकलो. उजवा हात म्हणजे हात हा म्हणजे माणसाचं खरं तर इव्होल्युशन हातापासूनच आहे आणि अंगठ्यापासून. बऱ्याच ठिकाणी अंगठे जातात कारण माकडापेक्षा वेगळा आपण अंगठा इकडं 30 डिग्री मध्ये आहे. अंगठा गेला तर हात गेला इथपर्यंत आहे आणि हा तर हात नसेल तर इमॅजिन करू शकत नाही क्वालिटी ऑफ लाईफ. ऍक्च्युअल सर्व्हाइव्ह होईल परंतु क्वालिटी ऑफ लाईफ तू जगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही इतकं मोठं त्याला एक जीवनदानच दिलं. तर अशा कित्येक स्टोरी आहेत तुमच्या. त्याच्या पुढे जाऊन एक प्रश्न ह्याच्यातूनच वाटवला, म्हणजे जर हातच नसता सापडला तर अशी काही तुमच्या ह्याच्यामध्ये आहे का की हात ट्रान्सप्लांट करणे किंवा दुसऱ्याचा हात बसवणे असं काही आपल्याकडे? अगदी याच्यामध्ये खूप फार पायोनियरिंग काम चालू आहे भारतामध्ये. म्हणजे इनिशियली काय असायचं की US, UK, युरोपियन कंट्रीजमध्ये जे व्हायचं ते भारतामध्ये मेडिकल फील्डमध्ये ते येण्यासाठी 10-20 वर्षाचं टाइम लागायचा. पण आता असं झालंय की तिकडे काही गोष्ट पब्लिश झाली की म्हणजे वर्ल्ड हॅज बिकम व्हेरी स्मॉल विलेज, ग्लोबल विलेज झाले. तर तिथे काही झालं की इथे आपल्याकडे चालू होतं. आणि द बिगेस्ट प्लस पॉईंट वी डॉक्टर्स हॅव हिअर इन इंडिया की आपल्याकडे नंबर ऑफ पेशंट्स खूप जास्त आहे. वी आर द मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री ऑन अर्थ. तर त्यामुळं तुम्ही ज्या ज्या गोष्टी रेअर आहेत तिथे की त्या गोष्टी आम्हाला इथे आपल्याला करायला भेटतात, सहज भेटतात. तर हँड ट्रान्सप्लांट म्हणजे आता एखाद्या माणसाला हात पूर्णपणे तुटलेला आहे तर आपण दुसऱ्या जो व्हेजिटेटिव्ह आहे, जसं किडनी ट्रान्सप्लांट केलं जातं किंवा अवयवदान केलं जातं की त्या मृत जो व्यक्ती आता ऍक्सिडेंटमध्ये ब्रेन डेड झालाय तर अशा ब्रेन डेड मनुष्याचा आपण हात घेऊ शकतो किंवा पाय घेऊ शकतो आणि तो ट्रान्सप्लांट करता येतो की जो त्यासाठी आता काही डेसिग्नेटेड ट्रान्सप्लांट सेंटर्स आहेत. अनफॉर्च्युनेटली मराठवाड्यामध्ये अद्याप नाही, पण मुंबईला असे गव्हर्नमेंट सेटअपमध्ये पण आणि प्रायव्हेट सेटअपमध्ये पण असे डेसिग्नेटेड ट्रान्सप्लांट सेंटर्स आहेत जिथे प्लास्टिक सर्जन आणि अलॉंग विथ ट्रान्सप्लांट फिजिशियन्सची टीम
टीम हे ट्रान्सप्लांट करू शकते. भारतामध्ये हँड ट्रान्सप्लांट करण्यामध्ये डॉक्टर निलेश साधभाई ओके आणि डॉक्टर मोहित शर्मा हे 2 मोठे प्लास्टिक सर्जन आहेत आणि त्यांनी सक्सेसफुली ट्रान्सप्लांट केलेले आहे. म्हणजे बघा आता म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट ऐकलं होतं, हार्ट ट्रान्सप्लांट ऐकलं होतं, परंतु लिव्हर, परंतु हँड, आणि हा खरंच क्वालिटी लाईफची इम्प्रूव्ह करण्यासाठी हँड ट्रान्सप्लांट होऊ शकतं. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथं सुद्धा ह्या सुविधा उपलब्ध होतीलच, कारण तशीच टेक्नॉलॉजी पुन्हा ज्यावेळेस कॉमन होईल तशा पद्धतीनं होतील. आता बऱ्याच वेळेस सर असं म्हणलं जातं की प्लास्टिक सर्जन हा फक्त आता तुम्ही सांगितलं आम्हाला म्हणून लक्षात आलं की हे क्लिनिकल ब्रांच आहे. आम्ही समजायचं प्लास्टिक सर्जन म्हणजे जे स्टार लोक असतात, काजोलनी तिचा चेहरा बदलला, मायकल जॅक्सननी त्याचं पूर्ण चेंज करून टाकलं, त्यानंतर ज्या काही स्टार आहेत त्याच लोकांपर्यंत प्लास्टिक सर्जन सीमित आहे आणि फक्त कॉस्मेटिक ह्याच गोष्टी केल्या जातात. त्याच्यापेक्षा वेगळ्या ह्या तर खूप सिरियस गोष्टी आहेत लाईफ इम्प्रूव्ह करणाऱ्या. परंतु कॉस्मेटॉलॉजीमध्ये ह्याचा किती स्कोप आहे? तुम्ही काय करता कॉस्मेटॉलॉजीमध्ये? सर्वप्रथम कसं आहे की प्लास्टिक सर्जरीच्या ब्रॉडली 2 शाखा आहेत. एक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे पुनर्गठन, की ज्याच्यामध्ये बर्नचं पुनर्गठन आलं, कॅन्सरचं पुनर्गठन आलं, कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन, अशा पद्धतीच्या काही म्हणजे ट्रॉमा म्हणजे अपघाताद्वारे काही अवयव कटणे, हात कटणे, क्लेफ्ट लिप पॅलेट, हे जन्मजात व्यंग आले, तर या सर्व गोष्टींचं पुनर्गठन ही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी ही एक उपशाखा. आणि दुसरी शाखा जी आहे ती अस्थेटिक सर्जरी म्हणजे सौंदर्यशास्त्र. तर अस्थेटिक सर्जरीमध्ये जे सेलिब्रिटीजना जे अपेक्षित असतं, मग त्यामध्ये असलेली कॉस्मेटॉलॉजी, बोटॉक्स फिलर्स, रायनोप्लास्टी, या अशा पद्धतीच्या या अस्थेटिक सर्जरीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस प्लास्टिक सर्जरीमध्ये येतात. आपल्या याच्यामध्ये आपल्या एरियामध्ये जर आपण अस्थेटिक सर्जरीचा जर विचार केला तर लातूर सारख्या सेकंड टायर सिटीमध्ये सुद्धा अस्थेटिक सर्जरीची डिमांड आज घडीला खूप वाढली. तर भरपूर पेशंट्स कन्सल्टेशन करतात रायनोप्लास्टीसाठी, भरपूर कन्सल्टेशन होतात गायनिकोमॅस्टिया या विषयासाठी. गायनिकोमॅस्टिया हा सुद्धा सध्या मुलांमध्ये खूप जास्त कॉमन दिसलेला. तर गायनिकोमॅस्टियामध्ये कसं आहे की त्याचा सायकोलॉजिकल, फर्स्ट ऑफ ऑल तो एक आजार नाही, ती नॉर्मली असणारी पुरुषांमध्ये असलेली स्तनवृद्धी आहे. गायनेकोमॅस्टिया म्हणजे पुरुषांमध्ये, मुलांमध्ये स्तनवृद्धी जे होते तर त्याला गायनेकोमॅस्टिया म्हणलं जातं कॉमन लोकांसाठी. हो, तर त्या स्तनवृद्धी म्हणजे पुरुषांमध्ये जी स्तनवृद्धी होते तर त्यामध्ये काय होतं की मुलांना सायकोलॉजिकल इम्पॅक्ट त्याचा खूप जास्त होतो. हो, म्हणजे बरंच असं वाटतं त्यांना की मी काही म्हणजे माझ्यामध्ये फिमेल कॅरेक्टर्स आले, पुन्हा एक इमेज इश्यू तयार होतो. मुलं टाईट शर्ट घालायला, म्हणजे सोशल गॅदरिंग मध्ये जायला खूप म्हणजे ते शाय होतात. तर याच्यावरती अत्यंत सोपे उपचार उपलब्ध आहेत. म्हणजे गायनिकोमॅस्टियाचं लायपोसक्शन करून आणि त्याच्यासोबत असलेली ग्लँड आपण काढून आणि स्कारलेस याच्यामध्ये तुम्हाला स्कार दिसणार नाहीत आणि सोपं उपचार करून आपण पेशंटचं जी त्याला डिझायर्ड बॉडी टाईप आहे तो आपण रिस्टोर करू शकतो, तो आपण परत देऊ शकतो त्याला. मला या बाबतीत एक माझा आजच घडलेला ओपीडीतला किस्सा सांगायचा आहे की माझ्याकडे आज एक पेशंट आला गायनिकोमॅस्टिया घेऊन. तो पेशंट त्याच्या एका कर्मचाऱ्याला घेऊन आला आणि त्या कर्मचाऱ्याला गायनिकोमॅस्टिया होता. तो पेशंट, तो जो मालक आहे त्याला स्वतःला गायनिकोमॅस्टिया होता आणि त्या गायनिकोमॅस्टियाचं ट्रीटमेंट करण्यासाठी त्याने लातूरमधल्या कोणालाही दाखवलं नाही. आणि तो गेला कुठं असेल ट्रीटमेंट करायला, तर त्यांनी युट्यूब वरती पाहून दिल्ली इथल्या प्लास्टिक सर्जरी, दिल्ली सारख्या ठिकाणी गेला. म्हणजे त्याला काय वाटलं की मला गायनिकोमॅस्टियाचा इलाज मी लातूरमध्ये करू शकतो, होऊ शकत नाही असं त्याला वाटलं. तर हे बघून मला या फोरमवरनं सांगायचं आहे की गायनिकोमॅस्टियाचं आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं उपचार लातूरमध्ये करू शकतो आणि त्याला आम्ही आमचे रिझल्ट दाखवले आणि मग आता पुढे ट्रीटमेंट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत सर की
खरंच तुमची ब्रँच ही खूप म्हणजे हिडन ब्रँच म्हणलं जातं आणि कदाचित मला वाटतं की प्लास्टिक नावामुळं पण त्याचं नाव चेंज करण्याची जर तुमच्या ह्याच्यात आलं तर खूप म्हणजे लोकांना फायदा होईल याचा. विशेष म्हणजे आता कॅन्सर पेशंटमध्ये पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केल्या जातात, बर्न्समध्ये पण होतात. तर बर्न आणि प्लास्टिक सर्जन याचा कसा? बर्नचं कसं आहे की सध्याच्या काळामध्ये बर्नमध्ये अक्यूट बर्न केअर ही म्हणजे त्याचं अवेअरनेस वाढलं पाहिजे. बर्नसाठी कसं होतं की जेव्हा एखादा पेशंट बर्न होतो तर बर्न झालेले पेशंट आमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्यावर प्रथमोपचार जे व्हायला पाहिजेत ते प्रथमोपचार घरच्या घरी केले जातात. कुठल्याही मेडिकल प्रॅक्टिशनरकडे न जाता कुठल्याही मेडिकल प्रॅक्टिशनरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा बर्न वरचे प्रथमोपचार काय आहे की बर्न वुंडला थंड करणं, कुलिंग करणं हे गरजेचं आहे. तर ते कुलिंग होत नाही. आमच्याकडे येणाऱ्या मेजर पेशंट जे आहेत त्यांना कुलिंग न करता काहीतरी ब्लँकेट पांघरलं जातं, काहीतरी कोलगेट हे सर्वप्रथम लावलं जातं. ते फार मोठा हे आहे. ते एक इरिटंट आहे, टूथपेस्ट इरिटंट शुड नेव्हर बी अप्लाइड. कुठलेच इरिटंट लावायची गरज नाही. बर्न वुंड वरती प्रथमोपचार म्हणजे पाणी ओतणे. पाणी ओतून बर्नची जखम जी आहे ती एक थंड करणे. 10-15 मिनिटं पाणी, 20 मिनिटं आयडियली पाणी गेलं पाहिजे. तर हे प्रथमोपचार झाले पाहिजे. आणि त्यानंतर मग जर वेळेत उपचार झाले, चांगली बर्न केअर झाली तर रेसिड्युअल डिफॉर्मिटी म्हणजे बर्न नंतर हात वाकडे होणे, पाय वाकडे होणे, बोट वाकडे होणे, कॉन्ट्रॅक्चर्स म्हणतो आम्ही त्याला. तर ते कॉन्ट्रॅक्चरचं प्रिव्हेन्शन जर वेळेत क्वालिफाईड डॉक्टरकडे जर उपचार घेतले तर कॉन्ट्रॅक्चर होत नाही. आणि जर कॉन्ट्रॅक्चर झालेच तर त्यावरती पण रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये आपल्याकडे उपचार आहेत. बऱ्याच वेळेस आता ह्या प्लास्टिक सर्जरी ज्या आहेत ती खूप कॉस्टली आहे असा एक स्टिग्मा आहे का? खरंच कॉस्टली आहे किंवा कॉस्टली असतील तर का कॉस्टली आहे? सर्वप्रथम एक गोष्ट आहे की ही म्हणजे जनरल सर्जरीची ही सुपर स्पेशालिटी शाखा आहे आणि याच्यामध्ये एफर्ट्स खूप जास्त दिले जातात. आणि अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये रिझल्ट दाखवावं लागतं. म्हणजे प्लास्टिक सर्जरीमध्ये एखादा हात तुटून आला तर मी तो जोडल्याशिवाय त्याला काही व्हॅल्यूच नाही असं आहे. तर आणि ते जोडण्यासाठी असणारे एफर्ट जे आहेत हे खूप प्रचंड आहेत. तर त्याच्यामुळं थोडंसं लोकांना कॉस्ट बद्दल वाटू शकतं. पण हे कसं त्याचं जे गुणोत्तर गणित जे आहे ते ज्या लोकली प्रचलित जेवढं हे आहेत म्हणजे एखाद्या सर्जरीचे रेट्स आहेत किंवा चार्जेस आहेत तर त्या पद्धतीने घेतले जातात. आणि आजच्या काळामध्ये बरेचसे उपचार हे जे इमर्जन्सी उपचार आहेत बरेचसे ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्या स्कीम्स मध्ये पण बरेचसे उपचार हे बसू शकतात. पण फॉर दॅट मॅटर कॉस्मेटिक सर्जरीचे जे उपचार आहेत हे कुठल्याही हेल्थ इन्शुरन्स मध्येही बसत नाहीत आणि गव्हर्नमेंट स्कीम मध्ये तर ते नाही बसत. म्हणजे हे रायनोप्लास्टी आणि हे कॉस्मेटिक सर्जरी, हेअर ट्रान्सप्लांट, ब्रेस्ट इम्प्लांट अशा पद्धतीच्या सर्जरी ज्या आहेत तर त्या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये किंवा इन्शुरन्स मध्ये नाही बसत. आता बऱ्याच वेळेस असं होतं सर की एखादा ऍक्सिडेंट झाला आणि कोणाला म्हणजे तिथं ज्या जवळच्या व्यक्ती आहेत तर त्यांना दिसलं की हा हात तुटलेला आहे किंवा पायाचं एखादा बोट तुटलेला आहे, तर त्यासाठी नेमकं आम्ही किंवा तिथं असणाऱ्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी जेणेकरून तुमच्यासाठी तो सोपं जाईल तुम्हाला ट्रीटमेंट करण्यासाठी? सर्वप्रथम पेशंटचं रिससिटेशन महत्वाचं आहे. म्हणजे प्रथम कसं आहे की जो पेशंट इंज्युअर झालाय की त्याला म्हणजे हातपाय तुटलेला आहे मान्य आहे, पण त्यासोबत असोसिएटेड इंजुरीज आहेत का? म्हणजे जे आमच्या भाषेमध्ये ABCs ऑफ रिकन्स्ट्रक्शन म्हणतात की एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन. याचा सर्वप्रथम काळजी घेतली जाणं, त्याला प्राथमिक उपचार तिथं तसे त्या पद्धतीने मिळणं. झाला प्रश्न पार्टचा, तर पार्ट जो आहे तो म्हणजे हातापायाच्या बाबतीत जर बोलायला गेला तो 6 तासामध्ये तो ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे. विदिन 6 hours इट शुड रीच वेअर इट कॅन बी रिअटॅच्ड असं आहे. तर 6 तासात तो पोहोचला पाहिजे. आणि हातापायाच्या बाबतीत. आणि जर बोटाच्या बाबतीत म्हणलं तर थोडासा आपल्याला वेळ जास्त मिळतो. तर बोट वगैरे तुटला असेल तर आपल्याला 12 तासापर्यंत कालावधी मिळू शकतो असं आहे. पण जेवढं लवकर आलं तर ते आपल्याला सक्सेस रेट जास्त मिळतो असं आहे.
आणि म्हणजे असं म्हटलं जातं की सर्जरी ही सुरू होऊन पुढच्या 4-5 तासामध्ये त्याच्यात रक्त पुरवठा जो आहे तो रिइस्टॅब्लिश परत झाला पाहिजे असं आहे. त्यामुळं टाइम इज मसल, टाइम इज लिम्ब असं 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 असं. आता ह्याच्यामध्ये असं काही होतं का की म्हणजे आता बोट तुटलं किंवा हा पार्ट तुटला तर ती बॉडी ऍक्सेप्ट करते का ते दुसऱ्यांचं नाही असं काही इम्युनोसप्रेसिव्ह वगैरे? नाही, आता याच्यामध्ये जर स्वतःचाच पार्ट आणलेला असेल तर तो त्याला इम्युनोसप्रेशनची गरज नाही. जो मगाशी विषय निघाला ट्रान्सप्लांटचा, तर ट्रान्सप्लांटसाठी इम्युनोसप्रेशन, जसं किडनी ट्रान्सप्लांटला इम्युनोसप्रेशन द्यावं लागतं की रोगप्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं आपल्याला कंटिन्यू द्यावी लागतात. त्या पद्धतीनं याच्यामध्ये काही गरज नाही. म्हणजे अपघातामध्ये जेव्हा एखादा पार्ट शरीराचा तुटतो तर तो आपल्यासाठी आपल्यापर्यंत आला तर त्यानंतर रोगप्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं, इम्युनोसप्रेशन द्यायची गरज काही गरज नाही. ओके. आता सर, आता जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये रोबोटिक्स आहे, AIचा इंट्रोडक्शन झालेला आहे, तर तुमच्या ह्याच्यामध्ये कुठल्या काही आहेत का की सध्या हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज येणार आहेत किंवा येतील? आता मायक्रोस्कोपिक याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शनमध्ये सध्या लिम्फॅटिक्स म्हणजे आता सध्या लातूरमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही रक्तवाहिन्या जोडू शकतो. पण रक्तवाहिन्याच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत ज्याला लिम्फॅटिक्स म्हणतात. लिम्फॅटिकला मराठीमध्ये कोशिका म्हणतात. तर दुसरा एक मला बघण्यात आलेली गोष्ट म्हणजे लिम्फिडिमा. म्हणजे आपला बेल्ट जो आहे रुरल बेल्ट आहे, इथे शेतामध्ये अनवाणी पायाने काम करणारी लोक आहेत. तर हत्ती रोगाचं थोडंफार प्रमाण आहे. कर्नाटक बॉर्डर आणि लातूरचा काही रुरल एरिया, तर हत्ती रोगाचं ट्रॉपिकल एरियामध्ये. तर हत्ती रोगावर उपचार आपण करू शकतो लिम्फॅटिक्सचा जोडून. त्याला 2 उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये की लिम्फोवेनस ॲनास्टोमोसिस. तर हे करण्यासाठी हाय एंड मायक्रोस्कोप्स लागतात आणि ते आता रिसेंटली उपलब्ध होणार आहेत लातूरमध्ये. त्याला हाय एंड मायक्रोस्कोप्स, गामा कॅमेरा अशा पद्धतीचं थोडंसं उपकरणं लागतात, ॲडव्हान्स्ड उपकरणं लागतात. ती आता एक काही नियर फ्युचरमध्ये आपण ती उपलब्ध करू शकत आहे. आता बऱ्याच जणांच्या व्हेरिकोज व्हेनचा पण एक खूप मोठा म्हणजे सध्या पेशंट्स वाढलेले आहेत. येस. तर त्याच्यामध्ये तुमचाच हा भाग आहे? हो. व्हेरिकोज वेन म्हणजे प्लास्टिक सर्जन्स व्हेरिकोज वेनचा उपचार करतात. म्हणजे बाय व्हर्च्यू आम्ही व्हॅस्क्युलर सर्जरीज बऱ्याचशा करतो. तर त्याच्यामुळं वेनचं हँडलिंग आणि त्याचं लेझर करणं, आणि समजा एखादं छोटं मोठं बर्न झालं तर लेझरचे उपचार करताना बर्नची शक्यता असते. तर बर्न मॅनेज करण्यासाठी प्लास्टिक सर्जनचा रोल असतो. तर त्यामुळे व्हेरिकोज वेनचे उपचार हे प्लास्टिक सर्जन कॉमनली करतात. तर यामध्ये पहिले 10 वर्षापूर्वी लेझरचा उगम व्हायच्या आधी हे चिरफाडीची ऑपरेशन होती. म्हणजे कट्स जास्त घ्यावे लागायचे बॉडीवरती. आता लेझरचा उपचार करून आपण बिना कटचं ऑपरेशन करू शकतो म्हणजे लेझर सर्जरीद्वारे. येस. आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला लक्षात राहिलेलं एखादी केस आहे, आता ह्याच्यात तुम्हाला खूप ग्रॅटिफिकेशन मिळालेली एखादी केस जी की समाधान देते, खूपच तुम्हाला ते आहे अशी? एक तो म्हणजे आता आठवणीत राहिलेला प्रसंग म्हणजे यावर्षी 21 ऑगस्ट हा माझा वाढदिवस. तर 21 ऑगस्टला फारशा केसेस नव्हत्या. म्हणजे तुम्ही ठेवल्या नसतील कारण एका डॉक्टरला 24/7 हा कंटिन्युअस डॉक्टर ह्याच्यामध्ये OPD मध्ये असतो, फॅमिलीला टाइम मिळत नाही. त्यामुळं त्यातून सगळं प्रेशर कमी करण्यासाठी तुम्ही घरून तरी कमीत कमी तेवढा तरी दिवस कमी ठेवलेलं होतं. आणि एखादी छोटी मोठी केस करून मी आता रॅपअप करण्याच्या मोडमध्ये होतो की मला एकदम कॉल आला बार्शीवरनं की एक डॉक्टर होत्या आणि त्यांच्या मुलाचा उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर म्हणजे हे मेन लिहायचं बोट, तर ते बोट कट झालं होतं. म्हणजे मोटरसायकलच्या चेनमध्ये येऊन ते कट झालं होतं. मोटरसायकल तो रिपेअर करत होता आणि कोणीतरी ऑटो स्टार्ट करून टाकले आणि ती चेन फिरायला लागली आणि अडकलं बोट. आणि ते मग त्यांनी तिथे बार्शीमध्ये थोडीफार विचारपूस केली, धाराशिव, मग सोलापूर. मग ते सगळीकडनं रिजेक्शन आलं की ते याचा अवल्जन झालेलं आहे, जोडल्या जाणार नाही.
मग शेवटी वर्ड बाय माउथ त्यांनी माझं ऐकलं होतं. माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना अवेलेबल झाला. मला त्यांनी फोन केला. मी म्हटलं बिलकुल वेळ न करता तुम्ही घेऊन या. आम्ही ऑपरेशन थिएटर रेडी ठेवलं. आम्ही ती रात्र गेली माझी पूर्ण, पण त्याचं बोट वाचवू शकलो. तो 10वीचा मुलगा होता आणि त्यांनी परवा म्हणजे त्याचे पेपर्स सर्व संपले फेब्रुवारी मार्च मध्ये आणि त्या हाताने त्यांनी पेपर्स लिहिले. क्या बात आहे. याच्यापेक्षा आणखी म्हणजे समाधान म्हणजे वाढदिवसाचं सर्वात मोठं गिफ्ट मला मिळाल्यासारखं झालं. व्हेरी गुड. म्हणजे नोबल जे काही म्हणतो ना, ते फक्त आपण बऱ्याच लोकांना डॉक्टरांच्या काही निगेटिव्ह गोष्टी खूप दिसतात, परंतु ह्या गोष्टी जर बघितलं तर खरंच इमोशनल गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी तर आहेच प्राऊड. खरं डॉक्टर हा जो देव म्हणला जातो किंवा देवापेक्षा कमी नाही म्हणलं जातं, तर हे त्याच्यामुळेच आहे ना, त्याचं लाईफ चेंज झालं अक्षरशः त्या याच्यामुळे. आता तुम्ही जर डॉक्टर नसता तर काय केलं असतं? मला म्हणजे लहानपणापासून काय आहे की थोडंसं पब्लिकशी अटॅच असणारं प्रोफेशन मला पाहिजे होतं. म्हणजे मला खूप चांगला चान्स होता की इंजिनिअरिंग मिळत होतं, पण ते इंजिनिअरिंग समहाऊ मनात नव्हतंच की म्हणजे COEP पुणेला नंबर लागत होता. नाही, म्हणजे आपल्याला पब्लिकशी अटॅच असणार थोडंसं, म्हणजे सोशल सर्व्हिस म्हणजे काहीतरी IAS IPS अशा पद्धतीच्या अशा क्षेत्रामध्ये जायची इच्छा होती. डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा काही दिवस राहिली पण ते सगळं अभ्यास केला, त्याच्यामुळेच तुमचा जो काही UPSC MPSC जे करणारे आहेत तर ते अभ्यास केलेला तुमच्या फर्दर लाईफमध्ये नक्की फायदा होतोच आणि तोच रिफ्लेक्ट होतो तुमच्या प्रॅक्टिसमध्ये पण त्या दृष्टीनं. आता काही लोकांसाठी जसं आपण एक सिरियस विषय घेतला की लातूर हा एक हब आहे ओरल कॅन्सरचा, त्याचं पाठीमागचं कारण सुद्धा आहे इथं असणाऱ्या पानटपऱ्या किंवा सहज मिळणारा गुटखा. तसं तुम्हाला लोकांना काय सांगू इच्छिताल की ह्या समाजामध्ये त्यांनी व्यवस्थित निरोगी राहावं याच्यासाठी? सर्वप्रथम तंबाखू मुक्ती, तंबाखूपासनं तंबाखू खाणं सोडणं, तंबाखू आणि तंबाखूचे सर्व प्रकारचे प्रकार, ते गुटखा असो, सुपारी असो आणि तंबाखू असो, पण हे तर सोडावंच सर. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की हे ज्या पद्धतीचे जे कॅन्सर्स डेव्हलप होतात, तर त्या कॅन्सरच्या आधीची एक स्टेज असते, फायब्रोसिस म्हणलं जातं, ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणलं जातं. तर ते करता येत नाही. अशी मुलं आहेत की ज्यांचं तोंड सध्या 4 बोटाच्या ऐवजी 2 बोट उघडत आणि ती वेळेत येतच नाहीत. बरोबर. तर ती जर वेळेत आली, ते 2 बोटाचं आपण 4 बोट करू शकलो उपचार करून, तर पुढचं जे सगळं दुष्टचक्र आहे की त्या फायब्रोसिसचं रूपांतर कॅन्सरमध्ये होणं, हे आपण वेळेत टाळू शकतो. ते खूप सोपं प्रोसिजर आहे. मेडिकल प्रॅक्टिशनरला त्यांनी तोंड उघडत नाही एवढं जरी सांगितलं तर पुढचे सगळे मेडिकल प्रॅक्टिशनर लातूरचे एबल आहेत की हे पुढे त्याला काय करायचं, की सबम्युकस फायब्रोसिसचं मॅनेजमेंट कसं करायचं. तर म्हणजे ज्यांनी तंबाखू सोडला त्यांना तर फायदा होणारच आहे. ज्यांनी आतापर्यंत खाल्लाय आणि ज्यांना सबम्युकस फायब्रोसिसच्या स्टेजला आहेत त्यांनी तंबाखू सोडून जर मेडिकल प्रॅक्टिशनर्सना भेटलं आणि त्याच्यावर उपचार झाले तर पुढे होणारा कॅन्सर ते टाळू शकतात. आणि एक कॅन्सर म्हणजे ती कुटुंबाची फॅमिलीची वाताहत असे. कारण तुम्ही ह्या केसेस रोज बघतो आणि त्याच्यातून तुम्हाला हा आतून आलेला तो संदेश आहे. त्यासोबतच गाडी चालवताना, ड्रायव्हिंग करताना मिनिमम रिस्क घेऊन किंवा ड्रिंक अँड ड्राईव्ह, कारण एक तुमचं लाईफ हे सगळ्या फॅमिलीचं लाईफ आहे आणि लाईफची क्वालिटी डिस्टर्ब होऊ शकते, जीव जाऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, समोर बघितलेल्या आहेत सरांनी. त्यामुळे त्यांची ही कळकळीची विनंती राहील की तुम्ही तुमचं लाईफ सेफ ठेवा. सर, थँक्यू. तुम्ही इथं आलात आणि एकदम सोप्या भाषेमध्ये खरंच प्लास्टिक सर्जरी काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगितली. मलाही लक्षात आल्या बऱ्याच गोष्टी आणि नक्कीच तुम्ही सांगितलेला हा जो काही सल्ला आहे तो प्रेक्षक पण ऐकतील आणि त्यांना नक्कीच त्यांच्या लाईफमध्ये चेंज होईल. थँक्यू. जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. तसेच डॉक्टर हादगावकर सर हे इथंच लातूरमध्ये वेलनेस प्लास्टिक सर्जरी सेंटर आहे सरांचं. तुम्हाला जर खाली दिलेला नंबर आहे हॉस्पिटलचा, काही लोकांच्या तुमच्या काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या नंबरवर विचारू शकता आणि सरांची अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता. भेटूयात नेक्स्ट हेल्दी पॉडकास्टमध्ये.